जय श्री महाकाल मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मला वाटतंय तर तुम्ही चांगलेच आहे असेल. तर आज आलो आहे आपण वावरात. मी वावरात आलो, मक्का कापून घेतला बैलासाठी, मग ढोरासाठी, आणि मग ढोरायला दिला टाकून मक्का. आणि मग मी आपली ज्वारी कापणं चालू आहे, म्हणून मग मी थोडं मक्का सडकं वगैरे मस्त मक्का टाकून दिला. आणि हे बघा, आपली ज्वारी अशी आहे. आपलं म्हणजे शेतकऱ्याचं खूप वेगळंच काम असते. शेतातून घरून शेतात असंच असते आपलं. फक्त इथं इरा दिला टाकून आणि गेलो मक्क्याकडं. हे बघा, आपली ज्वारी अशी खुणणं चालू आहे. पण आपली ज्वारी तर पूर्ण डुकरानं पाडूनच टाकली आहे, हव्यानं आणि डुकरानं. कारण आपल्या भावाचं आलं होतं जीवावर, म्हणून मी येऊन बसलो गाडीवर बसून होतं. तेव्हा आलं वासरू, म्हणजे हे खूप पळून गेलो होतं. तर मग याला पुन्हा बांधलं, पुन्हा आलो मक्क्याजवळ आणि पुन्हा मक्का कापला आणि याला पुन्हा मग याला पण दिला टाकून. आपल्याला जायचं होतं पारव्याले, म्हणून घेतलं पाणी पेलं. मग गेलो. आता आपण चाललो आहोत पारव्याले. आपण दाखवणार आज तुम्हाला पारवा कसा आहे पारवा. तर पारव्यात आल्यानंतर आपल्याला एक गुरुकृपा येथील बुक डेपोमध्ये इथंचं काम होतं. तर इथं फाईल वगैरे घेतले. इथं सर्वात जास्त चांगला नाश्ता भेटते. जिथं मी नेहमी नाश्ता करतो तिथं बिकानेरमध्ये आलो. तर इथं हा केक, ढोकळे, जिलेबी, समोसे असं खूप सारं काही वाढदिवसाचं वगैरे सामान अवेलेबल आहे. इथं तुम्हाला मिळून जाईल पारव्यात बिकानेरमध्ये. पुन्हा वावरात आलो, पाणी प्यायसाठी बैल घेऊन गेलो. मस्त नदीवर आलो, तिकडं वाढणारे लावत होते आणि इकडं मस्त बैल पाणी पाजले. आणि मग मी चालू होतो डोरलीले भाषाले मोठ्या भावाले आणाले. तर त्याला आणायला त्यांना MSCIT करत आहे, तर त्यांना आणायला जाणं भागच आहे. डोरलीला चाललो. मग पहिली पेट्रोल टाकून घेतलं. पेट्रोल टाकावं लागतं. माझ्या मोठ्या भावाने पुन्हा वासरायला वावरात आल्यानंतर हे केलं. माझा भाषा गाडी चालवतो म्हणे, मलाच दिलं उडून. तर मग मी आलो बाहेर संध्याकाळी खेळायला क्रिकेट. इथं मस्त आम्ही खेळतो. तर मित्रांनो, आशा करतो का तुम्हाला चांगला आवडला असेल व्लॉग. तर मित्रांनो, माझी एक इच्छा आहे, आपल्या मराठी भाषेला समोर न्यायचं आहे. म्हणून आपल्या मराठी भाषेला सबस्क्राईब करा. अथर्व ब्लॉगरला सबस्क्राईब करा प्लीज. आपल्याला मराठी भाषेला समोर न्यायचं आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.